नमस्कार. आज मी आलेले हल्ल्या या गावामध्ये, जे की माझ्या सासूबाईंचं जन्मस्थान आहे आणि त्यांचे नेबर्स त्या काळचे जे आजही इथे आहेत, देशपांडे यांच्या घरी आम्ही आता आलेलो आहे. आणि ही नव्या देशपांडे आहे आणि तिचा अतिशय युनिक असा एक छंद आहे, ज्याच्याबद्दल आपण थोडी माहिती तिच्याकडनं जाणून घेऊया. नव्या, जर आम्हाला सांगशील तुझ्या कलेक्शन बद्दल? काय नाही, हे सगळं घरात जुनं एक 200 इयर्स ओल्ड 100 इयर्स ओल्ड त्यांनी सगळं घरात, माझे आजोबा त्यांनी सगळं युज केलेलं सामान आहे. मी काय कुठे जाऊन पैसे देऊन आणलेलं सामान नाही, तर माझ्या मायेचं, माझं आजीचं घरचं, माझ्या नवऱ्याच्या आजीचं घरचं, असं सगळं त्यांनी नको म्हणून टाकलेलं सगळं सामान आणून मी एक व्यवस्थित करून ठेवलंय. ह्याच्यात काय मोठी गोष्ट नाही, पण आम्ही बघितलं तर, कोणी बघितलं तर हे बघितलेलंच आहे, सगळ्यांनी युज केलेलं सामान आहे. पण आता हे नवीन मॉडर्न युगामध्ये हे दिसत नाही झाले तेवढंच. हे सगळं रेडिओ, टेप रेकॉर्डर, कॅसेट्स, VCR, CD प्लेयर, टीव्ही, हे सगळं देवाचं सामान ठेवायचं, पेट्या, घरात युज करायचं, भांडी, एक्सरसाइज करायचं, शेव्याचं दांत, लहान मुलांना पाय येताना युज करायचं, गाडी, हे ताक असं करतो म्हणून एक मॉडेल, दगडामध्ये केवढं पॅटर्न आहे ते सगळं. मग हे सगळं स्टोअर करायचं, हे दगडी, हे लाकडाचं, ह्याच्यामध्ये सगळं पहिला स्वयंपाक करत होते, हे सगळं पाणी स्टोअर करायचं. हे 1915 ते टायमाचं फिल्टर, पण माझा वरचा पोर्शन मिळला नाही, हे तेवढंच खालचं तेवढंच मिळलंय. ड्रेसिंग टेबल, हे सगळं किटले व्हरायटी, तांब्याचं, जर्मन सिल्वरचं, पिंगाणीचं, स्टीलाचं, किटली पॅटर्न. हे लॅम्प जर्मन सिल्वर आहे, इकडे पितलीचं आहे. हे सगळं चूल, आम्ही पहिल्यापासून कसं आले ते, पहिला असं इटंगी मातीचं करून दगडानी काय म्हणतात घासून करायचं होतं. मग मातीचं शेगडी, मग लोखंडीचं, कोळशे घालून, मग स्टोव्ह आला, पितलीचं, लोखंडीचं, स्टीलचं, मग हॉट प्लेट आला, गॅस सिलेंडर छोटं आला, मग असं गॅस इंडक्शन आला. हे देवाचं गंध हे करायचं, हे भाकरी बनवायचं, ह्याच्यातच पीठ मळून भाकरी बनवायचं. हे डायनिंग टेबल सेट, हे पितलीचं थाली सिस्टम, ह्याच्यावर गरम भांडं ठेवून हे करत होतं, रेडिओ. मग हे व्हरायटी खुर्च्या, ओल्ड वॉकिंग स्टिक, म्हणजे हे एवढं आहे माणूस तेव्हा ह्याच्यापेक्षा हाईट असेल, आता असं असते बघा. ट्रे, व्हरायटी बुट्ट्या, ते एक टाईपचं ट्रे. हे आराम खुर्ची, इझी शेअर सारखं. अकाउंटंट चेअर, हे टाईपरायटर आहे. मग हे बुक स्टाईलची पेटी, बघितलं तर बुक सारखं वाटतंय, पण पेटी ही. हे 1949चा पेपर. नव्यानी इथे प्रत्येक गोष्टीच्या कॅटेगरीतल्या अगदी जुन्यापासून त्यांचं रेव्होल्युशन कसं कसं झालंय, मग ती गॅसची शेगडी असू दे, नाहीतर रेडिओ असू दे, नाहीतर भांडी असू दे, नाहीतर किचनमधल्या वेगवेगळे इक्विपमेंट्स असू दे, असं छानपैकी लावून एवढं सुंदर केलेलं आहे की तिचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. हे सगळं गोळा करणं आणि मेंटेन करणं हे अजिबातच चेष्टा नाही, हे तुम्हाला माहीत असेलच. सो थँक्यू सो मच नव्या, खूपच छान तुझा छंद. आम्हाला अनेक युनिक गोष्टी, युनिक जुन्या काळातली भांडी आणि वेगवेगळ्या गोष्टी बघितलं, मनापासून आभार. थँक्यू.